भक्तिरस अमृत सिंधूच्या ग्रंथानुसार भक्तीची भाषा सांगितलेली आहे. सर्वोपाधी विनिर्मुक्ता तत्परे निर्मण ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. ऋषिकेन ऋषिकेश तर भक्ती उच्यते. ऋषिकेशन म्हणजे काय? इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावणं याला भक्ती म्हणतात. आता इंद्रिय कशा भगवंताच्या सेवेला लावणार? तर डोळे भगवंताचं रूप ऐकण्यासाठी, कान भगवंताचे श्रवण करण्यासाठी, नासिका आहे ते भगवंताच्या चरणकमलावर असलेले सुगंधी फुलांचा सुगंध घेण्यासाठी, जीवा जे भगवंताला नैवेद्य प्रसाद अर्पण केला त्याचं ग्रहण करण्यासाठी, किंवा हे मुख भगवंताचा नाम जप करण्यासाठी, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हात मंदिर मार्जन करण्यासाठी, जसं अंबरीश महाराजांनी मंदिर मार्जन केले. हे पाय आहेत मंदिरात जाण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी. हे संपूर्ण शरीर आहे ते भगवंताला दंडवत करण्यासाठी दिलेले आहे. म्हणून भक्तीची परिभाषा आहे भगवंताची प्रेममय सेवा करणे आणि आपल्या सर्व इंद्रिया भगवंताच्या सेवेत लावणं, याला भक्ती हा परिभाषा दिलेली आहे. म्हणून आपण जेव्हा भक्ती म्हणतो तेव्हा आपले सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेत लागतात का, आपण याचा विचार केला पाहिजे.